दहिवडी हे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचे मुख्यालय असून या ठिकाणी तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे विविध शासकीय कामानिमित्त तसेच नोकरीनिमित्त या ठिकाणी लोक मोठ्या संख्येने राहतात। शिवाय पोलीस भरतीच्या अनेक अकॅडमी असून अनेक परजिल्ह्यातून या ठिकाणी भरती सरावासाठी हजारो मुले राहत आहेत। तसेच दहिवडी कॉलेजला देखील मोठ्या संख्येने मुले येत असतात व व्यायामासाठी आणि ग्राउंडसाठी भल्या पहाटे अनेक जण मैदानाच्या सरावाकरता विद्यार्थिनी बाहेर पडतात। परंतु तरस प्राण्यांच्या वावरामुळे दहिवडीमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे। या प्राण्याचा वन विभागाने लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। आम्ही सोबत येताना माझा मुलगा आणि मी येत होतो, तरी मला तरूस हा प्राणी दिसला, ते पण माझ्या घराच्या कोपऱ्यावरती। आणि मला म्हणजे तो नक्की कसा असतो हे एवढी काही कल्पना नव्हती, म्हणून मी आजूबाजूच्या लोकांना बोलवून घेतलं आणि त्यांना दाखवलं, तर त्या आजूबाजूच्या लोकांना पण तो तरूसच आहे असं स्पष्ट दिसलं। त्यानंतर आमच्या मनामध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे। आमच्या एरियामध्ये एकही माणूस रात्री अपरात्री किंवा पहाटे फिरकत नाहीये, त्यामुळे आमच्यामध्ये खूप भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आमच्या इथे लहान मुलं इकडे तिकडे खेळतात, बागडतात, शिवाय वृद्ध लोक पण इकडे तिकडे फिरतात, व्यायाम करतात। त्यामुळे आमचं जे पुनर्वसन जो एरिया आहे दहिवडी पुनर्वसन, त्या एरियामध्ये खरंच भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आम्ही तिथं पाहिलं आता तरस आत्ता थोड्या वेळापूर्वी तरस निघालेला आणि तो तरस आम्ही सगळ्यांनी बघितलेला। तो दिसताना पण खूप भयंकर दिसत होता आणि या इथे सगळीकडे पहाटेचे म्हातारे माणसं, असे वयस्कर माणसं आहे का नाही, फिरायला जॉगिंगला फिरायला येतात बाहेर सकाळचे पहाटेचे, आणि बाकीचे तसेच अजून बरेचसे माणसं येतात तिथं फिरायला। तर ती तरस निघल्यामुळे आहे का नाही, तर इथं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तर ह्याच्यावर काहीतरी वन विभागाने काहीतरी ॲक्शन घ्यावी अशी विनंती। साधारण परवा दिवशी बरं का, एक 2 दिवसापूर्वी रात्री 11:30 पावणे 12च्या दरम्यान आमच्या घराच्या पाठीमागं डांबरी रस्त्यावरती दिसला। आमच्याकडं बघितलं, आम्ही बराच वेळ थांबलो, लाईट वगैरे मारली। तिथून तो सत्यवान गोसावींच्या घराकडे गेला आणि आम्ही तिथून गाडी पार्क करून घरी येईपर्यंत तो परत डांबरीनं आम्हाला दिसला। परत त्याच्या पाठीमागं गाडी घेतली, तो पळून गेला। पण वारंवार ह्या घटना घडतायत आणि अगदी वन्य प्राणी दहिवडीसारख्या शहरात अगदी लोकवस्तीच्या जवळ येत असतील तर 100% ही धोक्याची घंटा आहे। आणि वन विभागानं तातडीनं कारवाई करून तो जो तरूसच आहे तो, तर त्याला लवकरात लवकर जेरबंद करावं ही वन विभागाला विनंती आहे। कारण तो लोकवस्तीत जर यायला लागला तर खूप धोकादायक घटना आहे ती, आणि लहान मुलं खेळत असतात, म्हातारी लोक असतात, त्यांच्या जीवाला धोका आहे। वन विभागाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर त्या तरूस प्राण्याचं त्याला पकडून जेरबंद करावा।